नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सायली किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा विमल आणि कल्पना तिथे येते. आणि मग कल्पना आता सायलीला विचारते की सायली तुझं काय चाललं आहे. तर सायली सांगते की आई मी आळूच्या वड्या बनवल्या आहे आणि आंबाडीची भाजीला फोडणी पण दिली आहे, भरलेली वांगी पण करणार आहे. तर हे ऐकल्यावर आता कल्पना विमलला बोलते का अगं मी तर विसरूनच गेली होती की आपल्या किचनमधली अन्नपूर्णा परत आली आहे म्हणून. आता अन्नपूर्णा ऐकल्यावरती इकडे मात्र स्मिताचा जळफळाट होतो आणि ती लगे बोलते की आई आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा एकच आहे आणि ती म्हणजे अन्नपूर्णा सुभेदार. यावरती आता कल्पना बोलते की हो मला माहिती आहे आणि तुझ्या माहितीसाठी प्रत्येक घरामध्ये एक अन्नपूर्णा असतेच आणि ती आपल्या घरच्यांना भरपूर खाऊ पिऊ घालते. तुझ्या माहितीसाठी तू कधी तुझ्या घरात स्वयंपाक तरी केला आहे का, तर तुला अन्नपूर्णा म्हणायला पाहिजे म्हणून. आता यावरती इथे अस्मिता जरा चिडते आणि ती रागातच कल्पनाशी बोलत असते. त्यावरती आता कल्पना बोलते की विमल हा सगळा स्वयंपाक पूर्ण आजींच्या आवडीचा आहे ना. तर विमल म्हणते की वहिनी तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, मी पण आता हेच बोलणार होते. हे ऐकल्यावरती आता इथे सायलीला खूप छान वाटत असतं. तर इथे आता अस्मिता बोलते की काय पण काय आजीच्या आवडीचा स्वयंपाक बनवला म्हणून. तर आता सायली सांगत असते की मला आजीची खूप आठवण येत होती म्हणून मी आजीच्या आवडीचं सगळं स्वयंपाक बनवलं आहे. आणि अस्मिता बोलते त्यावरती आता कल्पना बोलते की तुला आवडतं तेव्हा इकडच्या साड्या तिकडे सांगते की नाही. ते ऐकल्यावर अस्मिता चिडतेच. आता इकडे अश्विन पण आलेला असतो आणि तो बोलतो की मी खास वहिनीच्या हातचं जेवण्यासाठी घरी आलो आहे. तर आता स्मिता बोलते की स्मिता म्हणते की काही पण काय आपण काय इतके दिवस काय उपाशीच राहत होतो का, विमल होती ना ती आपल्याला खाऊ घालायचीच ना. त्यावरती अश्विन म्हणतो वाह क्या बात हे. कमीत कमी सायली वहिनीशी बोलता बोलता तू विमलचं कौतुक तर केलं. हे ऐकून विमलला खूप छान वाटतं आणि अस्मिताचं मात्र तोंडच पडतं की मी त्या विमलचं कौतुक केलं आहे म्हणून. यावरती आता अश्विन म्हणतो की मी सकाळीच जाताना पाहिलं होतं की सायली वहिनी किचनमध्ये काम करते आणि म्हणूनच मी आज घरी जेवायला आलो आहे. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले असतात आणि ते अर्जुन आता इथे कल्पनाला सांगतो की आई मी निघतोय म्हणून आणि सायलीला पण तो बोलतो येतो म्हणून. तर आता सायली लगेच धावत जाते आणि त्याचा डब्बा घेऊन येत असते आणि ती इथे अर्जुनला आहो म्हणून आवाज देते आणि अर्जुन तिथेच थांबतो. तर आता सायली डब्बा घेऊन अर्जुनकडे आलेली असते आणि ती अर्जुनला डब्बा देत असते. तर अर्जुन एकटक सायलीकडेच बघत असतो आणि तो म्हणतो की किती दिवसांनी मी ऐकलं ना हा आवाज आहो. तर मग आता अर्जुन कानपुडे करतो आणि बोलतो वन्स अगेन ते आहो म्हणा ना. हे ऐकल्यावरती इथे आता अश्विन गमतीशीरच बोलतो की आता का दादाच्या कानांना म्युझिक ऐकू येत असेल आणि मग तो हसायला लागतो. यावरती अर्जुन बोलतो अर्जुन जरा अश्विनकडे बघून थोडासा कावराबावरा झालेला असतो आणि मग सायलीकडे एकटक बघत असतो. सायली पण त्याच्याकडे बघत असते की ह्यांचं असं काय चालू आहे म्हणून. त्यावरती आता सायली चैतन्यकडे डबा देते आणि ती सांगते की तुमचा पण डबा ह्यामध्ये दिलेला आहे. आणि मग आता अर्जुन सायलीकडे एकटक बघत असतो म्हणून चैतन्य त्याला हाताला पकडतो आणि बोलतो की चला आता आहो आहो चला आता. हे ऐकल्यावरती इथे चैतन्यकडे अर्जुन बघत असतो ना अर्जुनकडे चैतन्य. तर आता अर्जुन आणि चैतन्य निघून गेलेले असतात आणि सायली परत आपल्या कामामध्ये लागलेली असते. तर इकडे नागराज आणि साक्षी टेबलवरती बसलेले असतात आणि तन्वी आता इथे ॲपल खात असते. पण मग मध्येच तिला आयडिया येते आणि ती नागराजकडे बघायला लागते आणि मग मुद्दामच नागराजला बोलत असते की हा ॲपल कापून दे म्हणून. तर आता नागराज तिच्याकडे रागानेच बघत असतो आणि बोलतो काय बोलली तू. तर तन्वी बोलते की ॲपल कापून दे काका असं बोलली, बाकी काही नाही. मग आता इथे नागराज तन्वीला बोलतो की 4 दिवसासाठी पाहुणे म्हणून आलेली तशीच राहा, नाहीतर मग काय माझी तुझी गाठ आहे. तर आता नागराज बोलल्यानंतरून तन्वीला थोडंसं खटकतं आणि मग ती मुद्दामच बाजूला पडलेला न्यूजपेपर घेते
आणि त्यातले न्यूज मुद्दामूनच वाचायला लागते. पण ती न्यूज वाचताना सगळं खोटं सांगत असते आणि मुद्दामच बोलते की सख्या भावाने सख्या भावाचा प्रॉपर्टीसाठी खून केला, एक पेंगेसनी मालकाचा खून केला प्रॉपर्टीसाठी. हे सगळं ऐकत असताना आता नागराज हळूच तिच्याकडे बघतो का ही काय वाचते म्हणून, आणि ती सगळ्या मुद्दामच प्रॉपर्टीच्या खोट्या खोट्या बातम्या वाचत असते. हे ऐकून आता नागराजला रागच येतो आणि तो तिच्याकडे रागानेच बघत असतो आणि फोन खाली ठेवून देतो आणि तिच्या हातातला न्यूजपेपर ओढून घेतो आणि बाजूला टाकून देतो आणि इथे तिच्याकडे बघतो आणि समोर बसलेला ॲपल घेऊन तो कापतो आणि तिला देत असतो. तर ती म्हणते त्या आतमधल्या बिया पण काढ हे बघून. आता इथे तेव्हा सुमन येते आणि सुमन बोलते की वा काय कौतुक चाललंय पुतणीचं, ॲपल बिपल कापून द्यायचं, आम्हाला नाही बाई कधी कापून दिलं. त्यावरती आता तन्वी खुश होते आणि तन्वी म्हणते हो आहेच मी काकाची लाडकी पुतणी, म्हणून तर काका मला ॲपल कापून बिपून देतो आहे. तेव्हाच इथे आता रविराज येतो आणि रविराज जरा टेन्शनमध्येच असतो. हे पाहून तन्वी उठते आणि लगेच रविराजकडे जाते आणि बोलते की काय झालं बाबा, तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसताय म्हणून. तर रविराज सांगतो की नोटीस आलेली आहे. तर तन्वी म्हणते कसली नोटीस, आणि मग रविराज ती नोटीस तन्वीच्या हातात देतो आणि तन्वी ती नोटीस घेते आणि खोलून बघते की काय आहे म्हणून. आणि मग तन्वी ती खोलल्यानंतर वाचत असते. तर इथे नागराज पण येतो कसली नोटीस आहे म्हणून बघायला. तर मग तेव्हाच तन्वी नोटीस वाचत असते. तर सुमन पण विचारते की कसली नोटीस आहे म्हणून. तर मग आता नागराजने ती नोटीस घेतलेली असते आणि त्यांनी वाचलेली असती. मग तो सांगतो की वात्सल्य आश्रम केसची पुढच्या महिन्याची डेट होती ती उद्याच आहे आणि त्यासाठी आता उद्या तन्वीला कोर्टात हजर राहावं लागेल म्हणून. तर आता इथे रविराज सांगतो की मला पोलीस स्टेशनला अर्जुन भेटला होता तेव्हा तो वात्सल्य आश्रमात जाण्यासाठी परवानगी मागत होता आणि त्यांनी तिथेच जाऊन काहीतरी प्रूफ मिळवला असेल आणि त्यामुळेच त्यांनी लवकरच उद्याचीच नोटीस डेट मागून घेतली आहे. तेव्हा आता त्यांनी विचार करते की तो आश्रमात चोरून गेला होता हे कसं सांगू. तर इकडे साक्षीला पण नोटीस मिळाली असते आणि नोटीस वाचून आता साक्षी पण टेन्शनमध्ये आलेली असते आणि साक्षी बोलते मला वाटलेलं की ही महिन्याभरानंतर तारीख असेल ती तर उद्याचीच आहे. यावरती आता इथं महिपत संतापलेला असतो आणि तो बोलतो त्या किल्लेदारला आपण पैसे काय फुकटचे देतो का, त्याला फोन लाव. तर इथे साक्षी लगेच रविराजला फोन लावते आणि रविराजशी बोलत असते की नोटीस आलेली आहे आणि त्याची उद्याची डेट आहे. तर आता रविराज बोलतो मला माहीत आहे की उद्याची डेट आहे म्हणून. मग तो इथे साक्षी बोलते तुम्हाला पण कळलं तर. मग आता साक्षी बोलते यामध्ये काही काळजी करण्याचं नाही आहे ना, टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना. त्यावरती आता रविराज बोलतो की जे खोटं बोलतात ना न्यायदेवतेसमोर त्यांना घाबरायची किंवा टेन्शन घ्यायची गरज असते, सत्य बोलणाऱ्याला नाही. हे ऐकल्यावरती आता तन्वी थोडीशी शॉक झालेली असते, कारण इथे साक्षी खोटं बोलत असते म्हणून साक्षीला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. आणि मग रविराज सांगतो की तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, आपल्याकडे भक्कम पुरावा आहे आणि आपण तो कोर्टात सादर करणार आहोत. आणि मग तो फोन ठेवून देतो. तर इथे महिपत सांगतो की झालं तर मग किल्लेदार सगळं बघून घेईल, आपण फक्त 3 तासाचा फुकटचा सिनेमा बघायचा. तर इथे आता साक्षी बोलते आय होप असंच होईल म्हणून. आणि इथे आता पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन त्याचं लॅपटॉपवरती सर्व काम करत असतो, सगळे व्हिडिओ अपलोड करून घेत असतो, पेनड्राईव्ह पण तयार करून ठेवत असतो आणि तो काम करत आहे. तेव्हा सायली त्याच्याकडे एकटकच बघत असते आणि मग नंतरून अर्जुन सगळ्या गोष्टींचा एकदा परत पाठपुरावा करतो की त्यांनी सर्व काही ठेवलेलं आहे का, आणि मग तो परत पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावून बघायचा प्रयत्न करत असतो. तर सायली बोलते बस झालं, किती वेळ बघणार आता मी बघितलं 1 तासात तुम्ही 50 वेळा तो पेनड्राईव्ह लावून ते पुरावे बरोबर आहे का हे चेक केला आहे. तर आता अर्जुन बोलतो की थँक्यू, तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास आहे म्हणून, आणि मी ही केस
नक्की जिंकेल याचा माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. त्यावरती सायली बोलते, ह्या सर्वामध्ये अजून एक गोष्ट राहूनच गेली. तर आता अर्जुनला वाटतं की खरंच काहीतरी राहिलं आहे आणि मग तो बोलतो, काय राहिलं? त्यावरतीच आता सायली बोलते की ह्या सर्वांसाठी झोप खूप गरजेची आहे, विश्रांती घेणं गरजेचं आहे. आणि मग ती अर्जुनची सर्व बॅग पॅक करते, सर्व लॅपटॉप वगैरे पेनड्राईव्ह वगैरे सगळं व्यवस्थित ठेवते. आणि आता ती अर्जुनला उठवते आणि बोलते की तुम्ही झोपायला चला. आणि अर्जुनला ती बेडच्या जवळ घेऊन जाते आणि सांगते की आता तुम्ही झोपून घ्या, मी लाईट बंद करते. तर आता इथे दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात, मधुभाऊंनाही हजर केलेलं असतं. आणि मधुभाऊ आलेले बघून इथे सायलीला आणि कुसुमला खूप छान वाटतं. तर आता जज साहेब पण आलेले असतात आणि जज साहेब आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहतात. आणि मग आता जज साहेब सांगतात की मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही तातडीने लगेच आजचीच तारीख मागून घेतली, यामागं काय कारण आहे ते कोर्टाला सांगण्यात यावं. तेव्हा अर्जुन लगेच उठतो आणि उभा राहतो आणि अर्जुन बोलणारच असतो. तर लगेच इथे अर्जुन बोलतो की वात्सल्य आश्रम केसबाबतचा पुढेचे ठोस काही पुरावे माझ्या हाती लागलेले आहे आणि ते मी कोर्टामध्ये सादर करू इच्छितो, म्हणून मी ही आजचीच तारीख मागून घेतली आहे. तर अर्जुन बोलतच असतो तेव्हाच इथे आता रविराज किल्लेदार उभा राहतो आणि तो बोलतो की माझ्या कोर्टाला एक विनंती आहे की मला अर्जुन सुभेदार यांच्या अगोदर बोलण्याची संधी देण्यात यावी. तरी ते जज साहेब सांगतात की अर्जुन सुभेदारांना काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही बोलू शकता. आणि मग अर्जुन बोलतो की ठीक आहे. आणि मग रविराज लगेच बोलण्यासाठी तयार होतो आणि रविराज बोलतो की माझी अशील साक्षी शिर्के हिच्यावर जे वात्सल्य आश्रमा मर्डर केसची आरोप लावण्यात आले आहे ते सर्व खोटे आहे. आणि अर्जुन सुभेदार यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 तास ती हॉटेलमध्ये नव्हती, तर ती कुठे होती हे बघणारा माझा एक साक्षीदार आहे आणि तो मी कोर्टात सादर करू इच्छितो. हे ऐकल्यावर मात्र अर्जुन आश्चर्यचकित होतो की असा कोणता पुरावा आहे. आणि इथेच आजचा भाग संपला आहे. धन्यवाद.